आणि उर्वरित थोडसा कथा भागाला सुरुवात करू. हर हर महादेव सांबा काशी विश्वनाथ गंगा
हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे श्याम रामचंद्र की जय जय भगवान पांडुरंगानी निवृत्तीनाथांना, सोपानदेवांना, मुक्ताबाईला सांत्वना केली. काही हरकत नाही म्हटले. भागवत धर्माचा प्रसार करण्याकरिता भावार्थ दीपिका सर्वसामान्यांच्या मुखापर्यंत, श्रवणापर्यंत जाण्याकरिता मी 3 वर्ष तीर्थयात्रेकरता देता. म्हणून आषाढीची पंढरपुरामध्ये यात्रा भरली. त्या यात्रेचा जल्लोष व्हायला लागला. अवघे गरजे अशा याच्यामध्ये ती आषाढीची यात्रा संपली. आषाढीची यात्रा संपली आणि मग काय सर्व संत मंडळी त्या ठिकाणी बसलेली आहे. सर्व संत मंडळी एकत्र बसली आणि विचार करताय काय करावा आता. म्हणलं तीर्थाटन करायचंय आपल्याला. आता पुढची यात्रा येतपर्यंत मधला 6 महिन्याचा अवधी आहे आणि त्यामध्ये आपल्याला तीर्थाटन करत करत फिरायचं आहे. तीर्थाटन करत करत आपल्याला फिरायचं आहे. मग काय करायचं. किती बसले होते त्या आणि ज्ञानदेव माऊली म्हणतायत की आपल्याला निघालं पाहिजे. कोण कोण आहे या ठिकाणी. म्हणलं गोरा कुंभार आहे, सावतबा आहे,
निवृत्ती ज्ञानदेव सोपान, हे सगळी मंडळी आणि बाकी सगळी वारकरी मंडळी म्हणायला लागले आम्ही पण येतो तुमच्यासोबत. सगळ्यांची तयारी झाली. टाळ मृदुंग पताका सगळ्या तयार झाल्या. नाचत गाचत जायचं. पण एक जण म्हणायला लागले का हरिपाठ कोण करणार? आपण यात्रेला निघतोय, हरिपाठाची जबाबदारी कोण घेणार? सावतवा म्हणाले कशाला काळजी करता सावता माळी, मी सांभाळतोय ना, माझ्यासोबत काही मंडळी आहे, गोरा कुंभारादी आम्ही मंडळी आहे आणि मी सगळं भार सांभाळतो. प्रवचन माऊली आहे, ज्ञान माऊली आहे, प्रवचनाचं आहे करेल. मग का हो आपल्यामध्ये कोणी कीर्तनकार नको का हो? हा चांगला प्रश्न आहे. आपल्यामध्ये कीर्तनकार नको का असं म्हटल्यानंतर सगळ्यांचं लक्ष कुठे गेलं हो? कोपऱ्यामध्ये बसले होते नामदेवराय, पांडुरंगाचं ध्यान करत. म्हटलं त्यांना विचारा. माऊली म्हणतात त्यांना विचारलं. मी कसं काय विचारू त्यांना? ते पांडुरंगाच्या गळ्यातले ताईत आहे, त्यांना पांडुरंगाशिवाय दुसरं काही दिसत नाही. तुम्हाला माहित आहे ना गोरोबा काकांकडे काय प्रसंग झाला होता? डोक्यावर थापटणं मारलं आणि मग मुक्ताईने त्याला कच्चा ठरवला आणि मग ते पांडुरंगाजवळ धावत गेले, त्याच्यापाशी जाऊन रडले. त्याच्या वाटी कोण जाईल? आपण असं करू, आपण सगळेच्या सगळे पांडुरंगाकडे जाऊ. म्हणून सर्व संत मंडळी राहुळामध्ये पांडुरंगापाशी गेले आणि पांडुरंगाला साकडं घातलंय. संगे द्या बोनान्या, तान्या संगे द्या बोनान्या. Yeah.
एखादं बोट इकडे तिकडे जाऊ शकते. हा असा आनंद त्रिकोणीत आनंद आहे. या आनंदापासून आपण पारखूच नाही असं वाटतंय. म्हणजे मला तरी असं वाटते की कीर्तन संपूच नाही, भगवंतासमोर असंच आळवत राहावं. हा आनंद काही वेगळा आहे. भगवंताला आळवलाय आणि भगवंताला आळवल्यानंतर भगवंत म्हणतोय, ज्ञाना तुला माहिती आहे या विटेवर मी उभा आहे, पण या विटेपासून 2 व्यक्ती जर दूर गेले ना मला कसंच तरी वाटते रे. रुक्मिणी नाम्या वाचून, रुक्मिणी नाम्या वाचून पंढरपूर स्मशानवत भासेन. हे जर दोघं नसेल ना तर स्मशानासारखंच वाटतं. बरोबर आहे ना? बरोबर आहे की नाही? हा घरातली बाई, स्त्री, पत्नी, अर्धांगिनी जर 15 दिवसाकरता माहेरी जर गेली, घर कसं दिसतं? कुंडली वरदा. आपली झाडू मारण्याची पद्धत कशी? एक इकडे एक तिकडे, हा आहे ना? बरोबर. पण तीच जर घरची अर्धांगिनी राहिली तर माझं घर आहे, स्वच्छ दिसलं पाहिजे, अगदी व्यवस्थित केर कचरा अगदी टाप टेप. हा आणि हे महाराज आल्यानंतर छान अगदी बसतात, वा 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 वा. हा पाणी वगैरे पिऊन अगदी अगं छान दिसतंय घर अगदी. आणि ती माहेरीला जाऊ द्या माहेरी, हा आणि तिकडून तिला येऊ द्या, ती सगळं पसारा पाहते, वा 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 वा. काय घर स्मशानासारखं करून ठेवलं. हेच का तुमचं राहणं? हेच का तुमचं वागणं? ऐकून घ्यावं लागतं मग आपल्याला. कसं आहे म्हणून पंढरीनाथांनी पहिलेच सांगून दिलं, रुक्मिणी नाम्या वाचून पंढरपूर स्मशानवत भासेन. मी राहू शकत नाही, पण देवा ठीक आहे, रुक्मिणी आई मातोश्री तुमच्या बाजूला आहे, पण नाम्या नामदेव आम्हाला पाहिजे ना. तुमचं गुणगान ऐकल कोण? जनता जनार्दनाला सांगण्याकरिता तो पाहिजे आम्हाला. असं बरं तुम्ही म्हणता तर घेऊन जा, तुम्ही म्हणता तर घेऊन जा, पण लवकर या बरं, मला त्याच्या वाचून गमणार नाही. आणि मग भगवान पांडुरंगाने शब्द दिला आणि सगळे त्या ठिकाणून निघाले. नामदेव, हा ज्ञानदेव सावता माळी, गोरा कुंभारादी संत मंडळी, भजन करी वेळोवेळी उच्च स्वरे हरिनामे. सगळे एकत्र जमले आणि आता तीर्थयात्रा करण्याकरिता निघाले. हो या परितीर्थे करिता सर्व तीर्थयात्रा करत 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 आले कुठे? हो उत्तर प्रदेशाकडे गेले. या परितीर्थे करिता देखिले तीर्थ ते कपिलधारा. कपिलधारा तीर्थावर आले मात्र आणि ते सुंदरसो निसर्गरम्य वातावरण बघितलं, तो पहाड बघितला, ती नदी बघितली आणि ज्ञानदेव म्हणाले ही जागा चांगली आहे. हो
चांगली आहे. या ठिकाणी आपण तंबू उभारू. तंबू या ठिकाणी उभारू आपण. आणि सर्व ते पठार पडपड पडपड बरोबर 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 चढत गेले. त्या ठिकाणून सगळी जागा बघितली, निसर्गरम्य वातावरण आहे. इथे तंबू उभा केला, पांडुरंगाच्या मूर्तीची स्थापना केली, तुळशीचं वृंदावन त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. पहाटेची वेळ, त्या कपिलधारा तीर्थावर पटपट सगळ्यांनी आंघोळी केल्या, आपलं अंगिक आटोपलं आणि त्या पहाडावर त्या ठिकाणी तंबूमध्ये सगळे एकत्र बसलेले. आणि हरिपाठाची तयारी त्या ठिकाणी झाली. सावतोबा सगळ्यांना घेऊन बसले. हरिपाठ त्या ठिकाणी. देवाची द्वारी उभा क्षणभर, देवाची द्वारी उभा क्षणभर, तेरे मुखारी साहिया, तेरे मुखारी साहिया, तेरे मुखारी साहिया. हरि मुखे बना, हरि मुखे बना, हरि मुखे बना, हरि मुखे बना. पुण्याची गणना कोणती, पुण्याची गणना कोणती, पुण्याची गणना. हरिपाठ आटोपलेला आहे आणि मध्यभागी सिंहासन ठेवण्यात आलं. त्या सिंहासनावर आसन टाकण्यात आलं आणि त्या ठिकाणी भावार्थ दीपिका नावाचा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी ठेवलेली आहे. आणि 12 वर्षाची ज्ञानमाऊली ज्ञानेश्वर महाराज त्या ठिकाणी आरूढ झाले. पद्मासन घातलेलं आहे, नासागरी दृष्टी लावलेली आहे आणि सर्व त्या ठिकाणी वारकरी समाज संत मंडळी बसली असताना तो सकाळचा वारकऱ्यांचा हरिपाठाचा आवाज पंचक्रोशीत फिरला. त्यानुसार सर्व पंचक्रोशीतली गावातली खेडोपाडी सगळी मंडळी त्या ठिकाणी यायला लागली. आपल्या या ठिकाणी तीर्थावर कोणीतरी महात्म्य आलेले आहे म्हणून सर्व लोक त्या ठिकाणी यायला लागले. एकच गर्दी झाली आणि ती 12 वर्षाची मूर्ती ज्ञानमाऊली व्यासपीठावर बसल्यानंतर प्रवचनाला हात घातलाय. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय श्री सौवेद्या आत्मरूपा, देवांची गणेशु सकलात्मति प्रकाशु, हेणे परे निवृत्तिदासु भवराजोजी. अस्खलित प्रवचनाला सुरुवात झाली. गणरायाची आराधना केली, सरस्वतीची आराधना केली आणि मूळ सूत्राला हात घातला. हे विश्वजी माझे घर, हे विश्वजी माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. अस्खलित प्रवचन सुरू झालं. 2 तास गेले, 3 तास गेले, 4 तास गेले. ते काही श्रीधर बुवांचं कीर्तन होत, अगदी काट्यानी काटा. तो काळ होता. आमच्या गुरुजींचे कीर्तन, आमच्या गुरुजींच्या गुरुजींचे कीर्तन. एवढंच करा, कशाला इकडे कराडकर बुवा, रामचंद्र बुवा कराडकर, त्यांची बुवा नरहर बुवा कराडकर, 4-4, 5-5 तास कीर्तन. तो श्रोता कसा होता याचा विचार करा. नुसतं कीर्तन करायला बोलून काही फायदा नाही. श्रोता बसेल तर कीर्तनकार बोलले. तो श्रोता कसा होता.
पण श्रोता नुसता इकडलं तिकडलं ऐकणार नाही. चकाटेदार चंदन लावलेलं आहे, अंगावर करवती काठाचं उपरण आहे, आणि विद्वान वेदाचा अभ्यास झालेला, मीमांसा अभ्यास झालेला, संस्कृतचा अभ्यास झालेला, ज्ञानेश्वरीचा अभ्यास झालेला, महाभारताचा अभ्यास झालेला, असे अभ्यास झालेले जर श्रोते समोर जर बसले तर कीर्तनकार कसं पाहिजे? विचार करा. लुटूपुटूच्या गोष्टी सांगणारा कीर्तनकार चालेल का? हो, अजिबात नाही. बरं, त्याच्याजवळ नुसती विद्वत्ता नव्हती कीर्तनकार, गाणंही तसंच. गाणारे बसत होते ताना घेण्याकरता. भास्कर बुवा बखलेन सारखे लोक नरहर बुवांच्या कीर्तनात ताना घेण्याकरता बसत होते. असे कीर्तन 4-4 तास चालायचे. आपण बोलतो ना त्यांच्याविषयी, थोडंसं दायित्व आपल्यावर येते. आपण किती प्रामाणिकपणे कीर्तनाला बसतो, किती कथा आपण आपल्या करतो, किती अभ्यासाने बसतो, विषय वेगळा आहे. पण पूर्वीचा श्रोता अभ्यासू होता आणि कीर्तनकारही त्याच पद्धतीचा असायचा. आता कीर्तनकाराला विचार करावा लागतो की मी जास्त पांडित्य जर पाठवलं तर हा दुसऱ्या दिवशी येतो की नाही. कुंडली एखाद्या दिवशी जास्त पांडित्य आपण दिलं की त्याच्यातले 4-5 श्रोते गायबच राहतात. अरे आज काही तसं बोललंय जावं नाही, आज थोडंसं वेगळं घ्यावं, मग असं होतं. म्हणून श्रोत्यांची ही बदलली आहे. पण ज्ञानमाऊली 4 तास होऊन गेले, प्रवचन सुरू आहे, अस्खलित प्रवचन. सगळे खेडोपाड्यातली लोक त्या ठिकाणी बसली आहे, आनंद घेत आहे. त्या गावी बहु सुकृती. काय गोष्ट घडली पहा. त्या गावी बहु सुकृती, कमलाकर नाम एक विप्रवसे. त्याची भार्या सात्विक सुशिला ती असे. कमलाकर म्हणजे त्या गावाच्या, त्या पंचक्रोशीच्या बाजूच्या गावामध्ये असणारे, आणि त्यांची भार्या म्हणजे शुद्धवती. ही नेहमीप्रमाणे आपल्या घरचे कपडे एका टोपलीमध्ये घालून त्या कपिलधारा तीर्थावर धुण्याकरता आलेली, आणि ती आता तिथे कपडे धुवायला जाणार एवढ्या तिच्या कानावर ज्ञानमाऊलीचा आवाज पडला. अरे बापरे, कोण आहे? काय सुंदर प्रवचन सुरू आहे. धर्मप्रवृत्ती असलेली ही शुद्धवती, काय सुंदर प्रवचन सुरू आहे. तिने काय केलं, ते कपडे तसेच ठेवले, त्याच्यात ती टोपली घेतली आणि भरभर भरभर पठार जोडली, हो वरती बसली. अमाप गर्दी त्या ठिकाणी. मध्यभागावर एक 12 वर्षाचा मुलगा म्हणजे ज्ञानमाऊली बसली आहे, आणि काय अस्खलित प्रवचन सुरू आहे. काय रसाळ वाणी आहे, काय सामान्य वाणी इतरांना समजेल अशी. ही पण बसली बाजूला, आणि त्यांनी सांगितलेल्या त्या सगळ्या गोष्टीमध्ये, त्या वाणीमध्ये ती बेधुंद होऊन गेली. तिला कळलंच नाही कसा वेळ गेला कळलं नाही. आणि प्रवचन संपलं. प्रवचन संपलं, लोकांनी घरी जायला पाहिजे ना. लोक घरी नाही गेले. कोणीतरी आवाज दिला, का तुमच्यामध्ये म्हणे कोणी कीर्तनकार आहे, होऊ द्या त्याचं कीर्तन. बापरे, असं म्हटल्यानंतर ज्ञानमाऊलीने नामदेवरायांकडे बघितलं. नामदेवराय उठले जागेवरून, अंगामध्ये अंगरखा घातला, बाराबंदी, डोक्यावर पागोट ठेवलं, उपर्ण घेतलं, हातात झाज घेतली. वारकरी उभे राहिले बाजूला, मृदंगवाले बाजूला होते, खणखणायला लागले सगळे. आणि मग काय विचारता नामदेवराय कीर्तनला उभे राहिले. हो, नामदेवाची अमृत तुल्य वाणी, नामदेवाची अमृत तुल्य वाणी.
ऐकता ऐकता बेधुंद झाली. कीर्तन केव्हा संपलं हे तुला माहिती नाही. सगळे लोक गेले प्रसाद घेऊन. आता तिची भानावर आली. तिने पण हातात प्रसाद घेतला. बघते वेळ किती वाजले, प्रहर निघून गेला. आता काय करावं म्हणून भरभर भरभर उतरली आहे. पाण्यामध्ये ते कपडे टाकले, भरभर भरभर पिळले, ते ठेवले त्याच्यामध्ये. टोपी घेतली डोक्यावर, भरभर भरभर घराकडे निघाली. कारण तिला माहीत होतं पूर्वीचा काळ तो आताचा काळ नव्हता. हा, पूर्वीच्या काळामध्ये घरच्या पतिराजाची भीती. अरे बापरे, आता काय बघतील, 5 वर्षाचा मुलगा आहे, अजून त्याचं स्वयंपाक पाणी जेवण काही नाही. आणि कमलाकर भटजी पूजा करत होते. त्यांनी बघितलं अजूनही कुठे गेली माहिती नाही. दाराच्या उंबरठ्यावर कमलाकर भटजी उभे आहे. पूजा अर्धी तशीच ठेवली. एक पाय उंबऱ्यावर आहे, एक पाय आतमध्ये आहे. आणि म्हणतायत येऊ दे आता, तिला सांगतो कसं राहते तर. हा, म्हणून ती दुरूनच पाहते. बापरे, स्वारी तापली आहे, आता काय होईल सांगता येत नाही. ती दुरूनच म्हणते स्वामी क्षमा करावी, स्वामी क्षमा करावी, आज मनी झाला मला वेळ. आज मला वेळ झाला, पण तुम्ही समजता तसं नाही बरं का. मी चांगल्या ठिकाणी गेली होती. आपल्या कपिलधारा तीर्थावर सर्व संत मंडळी आली आहे. सर्व संत मंडळीचं मांदियाळी आहे त्या ठिकाणी. कोणी गाणारे आहेत, हरिपाठाचे आहेत, कोणी प्रवचनकार आहे, कोणी कीर्तनकार आहे. मी त्या ठिकाणी गेली होती आणि मला तो आनंद मिळाला. धर्मपरायण असलेले कमलाकर भटजी शांत झाले. आणि मग ती जवळ आल्यानंतर ती म्हणते स्वामी तुमचा राग गेला ना. म्हणलं माझा राग गेला. तू इथे तिथे कुठे गेली नव्हती. मग माझी एक इच्छा आहे, ती पूर्ण कराल. कोणती इच्छा आहे? ज्या ठिकाणी मी आज गेली ना त्या सर्व संतांना आपल्या घरी जेवायला बोलवायचं आहे. अरे वा, चांगला विचार तू मांडला. म्हणून अर्धी पूजा तशीच ठेवली. हा, आणि जे कमलाकर भटजी धावत गेले त्या कपिलधारा तीर्थावर, हरिपूजा तैसी टाकी बघाला तीर्थ हरिपूजा पूजा प्रत्येकांना नमस्कार करायला लागले. आणि नमस्कार करून एका मोठ्याशा संताला कोण अध्यक्ष असेल म्हणून सावतोबाकडे आले. सावतोबांना आपला विचार सांगितला. म्हटलं आमचं कुटुंब तुमच्या या प्रवचन कार्याला आलेलं कुटुंब. बायकोचं नाव नाही घेतलं. आताच्या जमान्यात पटकन घेतलं असतं नाव. पण त्यांनी काय म्हणावं, आमचं कुटुंब आलं होतं. त्यांनी सांगितलं की तुमच्या इथे हरिपाठ म्हणा, प्रवचन म्हणा, कीर्तन म्हणा, हे सगळं फार सुंदर. अगदी सगळी भगवंताची आराधना करणारी सगळी साधू मंडळी आमच्या घरी जेवायला या, संध्याकाळच्याला जेवायला या. सावतोबा म्हणाले, त्या ब्राह्मणाकडे बघितलं आणि विचार केला, आम्ही एवढे 1000 लोक, वारकरी मंडळी, संत मंडळी, इतकीच्या इतकी जर एका दिवशी याच्या घरी जर गेलो तर वर्षभराचं धान्य एका दिवसात लंपास.
पहा साधूचा विचार बघा, एकाच दिवसात सगळं. ते म्हणाले, भटजी तुमचा विचार आम्हाला आवडला. तुमची मती सुफळ, गृहस्थाश्रम झाली सुफळ, परी आमचे येणे जमेना. आम्ही येऊ शकत नाही, आम्ही येऊ शकत नाही. का नाही म्हटलं, आम्ही कोणीही येऊ शकत नाही. मनीचा विचार सांगितला नाही, पण आम्ही कोणीही येऊ शकत नाही. आलो असं समजा. असं म्हटलं आणि कमलाकर भटजी खाली मान घालून घरी गेले. खाली मान घालून घरी गेल्यानंतर घरी शुद्धमतीला सांगितलं. ती म्हणायला लागली, असं कसं संतांनी नाही म्हटलं. दोघेही बसले, एकमेकाकडे पाहून रडत बसले. पूर्वीचा काळ. हे दोघं रडत असताना त्यांच्या घरामध्ये 5 वर्षाचा गोपाळ नावाचा मुलगा होता. त्यांनी बघितलं, माझी आई रडती आहे, माझे बाबा रडते आहे, काय झालं, काय झालं. शेवटी त्या मुलाने विचारल्यानंतर मग मात्र सांगितलं, हो असं असं झालं. असं मी जातो म्हटले, कोणते संत येत नाही. संतास आणि तो मी 5 वर्षाचा गोपाळ तो गेला आणि जाऊन मात्र तो कुठे उभे राहिला, ज्या ठिकाणी संताची मांदियाळी होती त्या ठिकाणी नामदेवराय भगवान पांडुरंगाचं ध्यान करत बसले असताना त्यांच्या ठिकाणी जाऊन उभा राहिला. कटीवर कर ठेवून या पद जोडून या पुढे उभा राही. एखाद्या पांडुरंगासारखा उभा राहिला. हो, नामदेवांना वाटलं मी ध्यान करत आहे आणि माझ्या समोर हा पांडुरंग प्रगट झाला म्हणजे भगवान पांडुरंगच आहे. अरे वा 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 वा, पांडुरंगा तू आलास. मी पांडुरंग नाही, मी गोपाळ आहे, गोपाळ. अरे गोपाळ म्हणजेच पांडुरंग, गोपाळ म्हणजेच पांडुरंग. हो, पांडुरंग रूप तुझं माझ वासे, पांडुरंग रूप तुझं माझ वासे, कंठ माझा लाभे आनंदाने आनंदाने. हे पांडुरंग रूप तुझं माझ वासे, पांडुरंग रूप. पांडुरंगासारखा दिसतोय म्हटलं. पांडुरंग दिसतो तुम्हाला, मग मला सांगा, पांडुरंगाच्या आई बापानं मरावं अशी तुमची इच्छा आहे का? म्हटलं काय म्हणता तुम्ही, पांडुरंगा काय म्हणता? माझे आई वडील या ठिकाणी आले होते तुम्हाला जेवायला सांगायला, कोणीतरी नाही म्हणून सांगितलं, मग ते तिकडे मरायला टेकले, अन्न पाणी वर्ज केलं त्यांनी. नामदेवरायांनी विचारलं कोण आलं होतं? सावतोबा म्हणतात मीच त्यांना नाही म्हणून सांगितलं. हो, एका दिवसात. अरे पण ते मरायला लागले ना. जा बेटा जा, आम्ही सगळे येतो म्हणून सर्व लोक त्या ठिकाणी भगवान पंढरीनाथाचा गजर करत करत निघाले. जय जय पांडुरंग, जय 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 पांडुरंग, जय जय पांडुरंग, जय जय पांडुरंग. सगळे गजर करत 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 त्या ठिकाणी कमलाकर भटजीच्या घरी सगळे आले. इकडे शुद्धमती स्वयंपाकाला लागलेली आहे आणि गोपाळ बाहेर खेळायला गेला. सगळे भजन म्हणत बसले. तेवढ्यामध्ये बाहेर तो गोपाळ आला. आई मला भूक लागली ग, मला भूक लागली. हो बेटा, आपल्या घरी संत मंडळी आले, त्यांना जेवायला दिल्याशिवाय आपण कसं जेवायचं? आई ते तुझं सगळं बरोबर आहे, पण मला भूक लागली. पुन्हा तेच 5 वर्षाचा मुलगा. ती म्हणते बेटा भूक लागली तुला, जा बरं कोपऱ्यामध्ये कणकेचा डबा आहे तो घेऊन ये आणि गुळ आणि गुळ मी तुला सुंदरशी साटोरी करून देते. इकडे काय म्हणतात माहित नाही, साटोरी म्हणजे गुळाची पोळी.
हा तुला मी करून देते छान गोड. हा मी गूळ चांगला बारीक केला आणि ती पोळी चांगली केली, त्याच्यात गूळ टाकला, ती लाटली आणि आता तव्यावर टाकणार ती. पण चुलीत ती लाकडं संपली. जा बरं बेटा, कोपऱ्यात ती 2 लाकडं आण बरं. तो धावत गेला. भूक लागली आहे, लाकडं पाहतोय. आई इथे लाकडं नाही. अरे इथे नाही आहे, मग माळावर जा. तो माळावर चढला. हा त्वरे चढून गेला माळ. वरती माळावर चाललाय आणि माळावर चढल्यानंतर किती दिवसाची जुनाट लाकडं त्या ठिकाणी. एक लाकूड काढतोय, दुसरं लाकूड काढतोय, तिसरं लाकूड काढणार एवढ्यामध्ये त्वरे चढून गेला माळ. काष्टे काढिता महाव्याळ. काळा भिन्न डोब्या नाग तो कडकड 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 त्याच्या हाताला दूध चावला हो एकदम. आणि एकदम तो खाली पडला, तोंडातून फेस यायला लागला. पण देवभक्त असल्यामुळे तोंडातून मुखातून नामस्मरण निघालं. पांडुरंग पांडुरंग. बाळ निश्चित पडलाय, प्राण ज्योत मालवली. आई विचार करते, आत्ता माळावर गेला हा, आवाज काहीच येत नाही. वरती जाऊन पाहे, वरती जाऊन पाहे. आई चढली वरती जिनेली. काय झालं कुणास ठाऊक. वरती जाऊन पाहे, तो वंशती पिका गेली विजुनी. अरे 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 अरे, तुला मी लाकडं घेण्याकरता पाठवलं रे, काय झालं म्हणून जी रंडी होत हाय मुकून बाळा, मला सोडून गेलास. हाय मुकून जोराने टाहो फोडला तिने. ती समोर संतांच्या मांदी आळीत कमलाकर भटजी गेले होते, बसले होते, भजनात रंगले होते. त्यांना तो बारीकसा पुसटसा आवाज ऐकू आला आणि तिथून ताडकन उठून आतमध्ये आले. बघतात ही रडत आहे. काय झालं, काय काय झालं, काय झालं, काय झालं, काय झालं. अहो काय सांगू तुम्हाला, आपला गोपाळ गेला. त्याला सापाने चावा घेतला, नागाने चावा घेतला. कुठे गेला होता म्हणलं माळावर. कमलाकर भटजी म्हटले, शुद्धवती, आपली कसोशीची वेळ पाहण्याकरिता ही परीक्षा असली पाहिजे. घरी संत मंडळी आलेली आहे, भगवान पांडुरंगाच्या हस्तगायते आणि ते आपली परीक्षा तर नाही पाहत. एक काम करू, आता ही गोष्ट फक्त आपल्याला माहिती आहे. हा याला मी बाजूलाच ठेवतोय. आता तुळशीपत्र घे हातावर, गोमूत्र घे, प्राशन कर, स्वतःला शुद्ध करून घे आणि पुन्हा स्वयंपाकाला लाग. धगधगते आणि बघूया पुढे काय होते ते. हा म्हणून त्याला उचललं, बाजूला जात्याची पाऊ होती तिथे ठेवलं, स्वतःच्या अंगावरचं उपरणं होतं ते त्याला पांघरून दिलं आणि धगधगत्या अंतःकरणाने शुद्धवती स्वयंपाकाला लागली. स्वयंपाक झाला, पडवीमध्ये पानं घेण्यात आली आणि पानं घेतल्यानंतर त्या ठिकाणी सर्व संत मंडळींना बसवलाय. सगळेजण वाढतायत. सगळं ते वाढणं झाल्यानंतर जयघोष झाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. हे सगळं झाल्यानंतर ती सगळी संत मंडळी जेवायला बसले आणि जेवायला आता घास घेणार एवढ्यात नामदेवराय ओरडले, अरे वा रे वा, चांगले आहात तुम्ही, स्वतःला संत म्हणवता सगळेजण आणि जेवायला बसता. मला सांगा, आपण कोणाच्या बोलवण्याने आलो? कमलाकर भटजीच्या बोलवण्याने आलो का आपण?
नाही, आपण आलो गोपाळच्या बोलवण्याने. मग आपल्या पंक्तीत गोपाळ नको का? बाकीचे संत म्हणायला लागले, वा, जे भोजन भाऊ होते ना, त्यांच्या पोटात कावळे ओरडत होते, केव्हा कीर्तन संपते, केव्हा घरी जातो, कुंडलिक वरदा हरी विठ्ठल. पण खरे जे होते ना, ते म्हणायला लागले, हा बरोबर आहे, आपण आलो नामदेव आपला गोपाळच्या सांगण्यानुसार. मग गोपाळ नको का? पण नामदेवराय म्हणतात, गोरोबा काका जा बरं गोपाळला हाक मारा बरं. कमलाकर भटजी म्हणतात, तो आताच खेळून आला, त्याच्या पायाला काटा रुतलाय, बळबळ बळबळ रक्ताची धार लागली आहे, मी त्याला पट्टी बांधली आहे, तो आता झोपला आहे, त्याला झोप लागली आहे, त्याला कशाला त्रास देता, झोपू द्या. नामदेव म्हणतात, झोपायला सगळं आयुष्य आहे. कमलाकर भटजी काही ऐकत नाही, म्हणून गोरोबा काकांना म्हणतात, जा बरं तुम्ही. गोरोबा काका म्हणजे लक्षरी कायदा, धावून उठले, गेले आतमध्ये आणि त्या बाळाला हात लावून पाहतात. बाळा हो बाळा रे, उठ तुला नामदेव बोलावी. बाळा हो बाळा रे, उठ तुला नामदेव बोलावी. आईसे बोलव दुनिया, शिशुला त्या भक्त हस्त तोलावी. स्वरावरचं बोट निघालं की असंच होतं, बरोबर बोट ठेवायचं. हा, कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. एकदम उचललं हातामध्ये आणि आणून पंक्तीमध्ये ठेवलं. अरे 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 अरे, हा बाळ गेला आहे, आता आमचं जेवण कसं होणार? बाकीचे संत म्हणाले, थांबा हो, असं कसं गेलंय? नामदेवराय पाहतात, अरे हो बेटो, काय झालं हो याला? याला सापानी चावा घेतला. सापानी चावा घेतला. ज्ञानदेवाकडे नामदेवराय पाहत आहे. ज्ञानदेव म्हणे नामदेवासी, हा कारोभार सोपविला तुमच्यावरती. तुम्ही पहा, आता आम्ही नाही. म्हणून नामदेवराय भगवान पांडुरंगाच्या राहुळाकडे पाहून उभे राहिले आणि पांडुरंगाला म्हणतात, काय पांडुरंगा, तुझं स्वरूप कसं आहे हो? आत्मा कसा आहे? अज्ज आहे, अनंग आहे, पेंदा आहे, निचकडा आहे, आचर्मू आहे, आचक्षु आहे. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकाः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोचयति मारुताः. असं तुझं वर्णन असताना सापाच्या लहानशा मिसरुडाने एवढीशाने त्या बाळाला चावा घेत. अरे तुझंच तर रूप आहे ते. म्हणून भगवान पांडुरंग आळवतात, पांडुरंग माहुली मारे, पांडुरंग माहुली मारे, पांडुरंग माहुली मारे, पांडुरंग माहुली.
पांडुरंगाचं आसन डोलायला लागलं. माझ्या नाम्याने हाक मारली मला. पांडुरंगा, कालिया डोहात तू ज्या वेळेला गेलास त्या यमुनेच्या तीरावर, त्यावेळेला त्या कालियाच्या डोक्यावर नृत्यकला सादर केली, तेव्हा तुला चावा नाही घेतला. आणि तुझंच स्वरूप हे गोपाळ नावाचं असताना याला चावा घेतोय म्हणून धावा केला प्रत्यक्ष पांडुरंग. गरुड येतो फडकारे, गरुडाने पंख हलवले आणि प्रत्यक्ष भगवान महाविष्णू पांडुरंग गरुडावर आरूढ झाले. हा गरुड येतो फडकारे. रुक्मिणी म्हणाली, कुठे चाललात? म्हणलं, चाललो भक्तांच्या मेळाव्यात. तुला जेव्हा मी फोन करेल तेव्हा येशील. पुंडलिक वरदा. निघाला गरुड ताड 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 करत. एकदम ज्या वेळेला नामदेवरायांनी पण केला, आता देव काही येत नाही म्हणून भला मोठा धोंडा आणला समोर ठेवला. आता हे मस्तक मी आपटतो, माझा मोक्ष करतो म्हणून आपटायला जाणार तेवढ्यात भगवान पांडुरंग वरच्यावर झेलाला समोर उभे. काय नामदेवा, काय करतोयस? म्हटलं, एवढं आळवणी केल्यावर देवा तुम्ही येता? हा, हे तुमचं स्वरूप या ठिकाणी पहुडलाय बघा. याला म्हणे सापाने चावा घेतला. हो, भगवान पांडुरंगाला त्या ठिकाणी बसवलेला आहे, चौरंगावर बसवलाय. सुंदरसा गालीछा टाकला. सर्व संत मंडळी जमा झाली. शुद्ध मती त्या ठिकाणी आली. कमलाकर भटजी आले. दोघेही भगवान पांडुरंगाचे पाय धुतले, ते चरण तीर्थ घेतलं आणि नामदेवरायांनी आपल्या हातात घेऊन त्या बाळाच्या मुखामध्ये सोडलेला आहे. तसं झोपेतून जागा व्हावा तसा तो गोपाळ उठून बसला. एकच जल्लोष झाला. हो, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. आनंदी आनंद झाला. ते पांडुरंगाचं रूप सगळ्यांसमोर प्रगट झालं. आणि ज्ञानमाऊली म्हणायला लागली, देवा आमच्या मातोश्री कुठे आहे? तेव्हा भगवान पांडुरंगाने मोबाईल केला आणि तिकडून त्या मातोश्री आल्या. उभयता दोघांची पानं त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये हा गोपाळ बसलाय. भगवान पांडुरंग मातोश्री त्याला खाऊ घालताय. काय स्वरूप दिसत होतं हो भगवान पंढरीनाथाचं. श्रवणी मनोहर मकर कुंडले, श्रवणी मनोहर मकर कुंडले, श्रवणी मनोहर मकर कुंडले, श्रवणी मनोहर मकर कुंडले, श्रवणी मनोहर मकर कुंडले. श्रवणी मनोहर मकर कुंडले, फुल्ल गल्ल करणात दीर्घ सुप्रसन्न लोचन इंदू वज्रती हास्य बंद बंद हरिहा, हास्य बंद बंद हरिहा. आनंदाचा कंद, आनंदाचा कंद पुण्यत्व भक्ती सखा गोविंद. सजनील श्याम तनून वरण खप्त संवर्ण मुकुट शिरपे चंद्रावरी ललकिराज निखिलाल कलिकाज कस्तुरी तिलक केसरी कंद हरिहा. आनंदाचा कंद, आनंदाचा कंद पुण्यत्व भक्ती सखा गोविंद. आनंदाचा कंद पुण्यत्व भक्ती सखा गोविंद. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. असा सुंदरसा आनंद त्या ठिकाणी सर्व लोकांनी घेतला. संत मंडळीच्या मेळ्यामध्ये कमलाकर भटजी शुद्धमती होती. असा साधूचा संघ मिळाल्यानंतर का उद्धार होणार नाही? तसा तुमचा आमचा सगळ्यांचा उद्धार व्हावा
या नवरात्राच्या निमित्ताने म्हणा परमेश्वरासमोर आपण हे मागणं मागूया आणि पुढच्या नवरात्रापर्यंत आपल्यात ती ताकद आली पाहिजे. हा धर्म प्रवृत्तीने वागण्याची ताकद, धर्म प्रवृत्तीने शह देण्याची ताकद. हिंदू धर्मामध्ये आपण आहोत. आपल्या धर्माची तत्व आपल्यावर जोपासल्या गेली आहे. ती तत्व सांभाळून कसं जगायचं. हा धर्म कर्म नेम निष्ठा मर्यादा ह्या सगळ्या सांभाळून भगवंताचं अधिष्ठान टिकवण्याकरिता, मनामध्ये ती उत्कंठा जागृत करण्याकरिता भगवंतासमोर एकच मागणं मागूया.